ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत आपल्यासोबत। किशोरी ताई, अखेर हा निर्णय रद्द झालेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया म्हणजे मराठी माणसांनी, मराठी लोकांनी आमच्या महाराष्ट्राची आणि मुंबईची अस्मिता जपण्याचं काम केलं। आमचं हिंदी भाषेला अजिबात विरोध नव्हता। आम्ही कायम तेच सांगत आलो की पहिली पासून ते चौथी पर्यंत हिंदी असता कामा नये आणि हिंदी आणि मराठी ही जवळपास सारखी आहे। लहान मुलाला वेलांटी, उकार किंवा अनुस्वार काय असतो हे पहिलं त्याला मातृभाषेत कळू दे, आणि ते मातृभाषेत कळल्यानंतर 5वी पासून तर हिंदी आहेच, त्यामुळे हिंदी भाषेला विरोध नव्हता। दुसरं म्हणजे राज्य सरकारने आम्ही म्हणू ते धोरण आणि जिथे बांधू ते तोरण हा जो त्यांचा एक स्वतःचा एक कॉन्फिडन्स, त्या कॉन्फिडन्सला महाराष्ट्राच्या जनतेने, मुंबईच्या जनतेने तो रेटा मुंगीच्या पावलाने येत होता हत्तीच्या ताकदीने परतवून लावला असं म्हणता येईल। अगदीच किशोरी ताई, अगदी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की हा निर्णय जरी रद्द झाला तरी आम्ही एक विजयी मोर्चा काढू। मात्र या निर्णय रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी ट्विट करून सांगितलं आहे की 5 जुलैचा मोर्चा हा रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे नेमकी पुढे काय भूमिका असणार आहे उद्धव ठाकरेंची? आम्हाला त्याच्याबद्दल माहिती नाहीये। संजय राऊत आमचे नेते आहेत, त्यांनी जर कदाचित उद्धवजींबरोबर काय चर्चा करून ट्विट केलं असेल तर ते मला माहिती नाही। पण मला एवढंच कळलं की महाराष्ट्र आणि मुंबई आजही जागी आहे। नको ते धोरण आणि बांधू तिथे तोरण हे चालू नाही देणार। किशोरी ताई, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी।